आज आपण सगळ्यात आधी बघणार आहोत शेंगदाणे आणि सेंद्रिय गुळाचे पौष्टिक लाडू। हे लाडू इतके सुंदर बनतात की एकदा बनवले की आपण आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी, अगदी म्हाताऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत हे पौष्टिक लाडू कोणीही खाऊ शकतं। खूप छान असे बनतात। छोट्याशा भुकेसाठी, वर्किंग ज्या लेडीज असतात बरोबर की नाही, ऑफिससाठी संध्याकाळची जी छोटीशी भूक असते, आपण डब्यामध्ये 1-2 लाडू जरी घेऊन गेलो तरी आपल्याला खूप छान असं पोट भरलं जातं त्याच्यामध्ये। लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे हा पदार्थ आणि हा घरात बनवून ठेवा, बघा कसा हे होतो ते आणि मला सांगा। आपण सगळ्यात आधी हे शेंगदाणे पहिला आपण छान असे भाजून घेऊया। चला बघूया आपण। सर्वात आधी आपली शेंगदाणे पहिला परतून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे, खरपूस असे भाजून घ्यायचे। अशा प्रकारे हे शेंगदाणे आता खरपूस भाजून झालेले आहेत। आता आपण हे गॅसवरून उतरूया, थोडे थंड करून देऊया आणि मिक्सरमधनं आपण जाडसर वाटून घेऊया। आता हे आपण शेंगदाणे जाडे भरडे असे मिक्सरमधनं वाटून घेतलेले आहेत। आता आपण हा गूळ जो आहे हा सेंद्रिय गूळ आहे आणि याची गुणवत्ता एवढी चांगली आहे की बघा, तुम्ही बघू शकत असाल, हा चमच्याने सुद्धा एकदम छान असा निघून येतोय बघा। गुळाच्या ढेपेसारखा असा कडक नाही आहे की फोडायची मेहनत सुद्धा नाही आहे याच्यामध्ये। हे बघा, इतका सुंदर असा हा चविष्ट सेंद्रिय गूळ आहे। आता हा आपण आपल्या शेंगदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत सगळा आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, काही मेहनत लागत नाही। हा असा सगळा आता आपण एकजीव करून घेऊया। हे अशा प्रकारे आपण एकजीव करून घेतलेला आहे। थोडंसं आपण तूप ॲड करूया स्वादासाठी, सुगंधासाठी। या गुळामुळे आपल्याला बाइंडिंगसाठी दुसरी कोणतीही गरज नाही आहे। फक्त आपण थोडंसं 1 चमचाभर ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, घट्ट असा तयार होत आहे। आता आपण याचे गोल लाडू वळून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने लाडू वळून तयार आहेत। याच्यावर मी थोडे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आपले डेकोरेशनसाठी। हे ऑप्शनल आहे, असतील तर घाला। हे बघा, अशा प्रकारे हे लाडू तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ। धन्यवाद।